लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 2 दिवसीय राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद। नुकत्याच झालेल्या या 2 दिवसीय ॲथलेटिक्स स्पर्धेचा समारोह मोठ्या उत्साहात करण्यात आला। महामार्ग आडगाव नाका मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेला खेळाडूंनी चांगलाच प्रतिसाद दिला। नाशिकच्या क्रीडानगरीत 2 आणि 3 मे 2026 रोजी झालेल्या 4थ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून वयोगट 6 ते 18, खुला गट, मुलामुलींसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक, रनिंग यासारख्या इंडियन ॲथलेटिक्स, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व DSOच्या नियमाप्रमाणे 96 क्रीडा प्रकारचे विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि राज्यस्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी या 4थ्या राज्यस्तरीय अतिरिक्त स्पर्धेचा उपयोग होणार असून यामध्ये विजयी होणाऱ्या खेळाडूंना विजेता मेडल, विजेता ट्रॉफी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। यामधूनच भारताच्या ऑलिम्पिक खेळाडूंची निवड होऊ शकते। महाराष्ट्रभरातून 2000 खेळाडूंनी सहभाग घेऊन महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले। या प्रसंगी सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण लाभली असून मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले। ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समितीचे आयोजक राजेंद्र वानखेडे, सुनील फरांदे, सौ नलिनी मधुकर कड, डॉक्टर मुस्तफा टोपीवाला, राजश्री वानखेडे, चेअरमन निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अविनाश चिळे, क्रीडा अधिकारी अमित जैन, मनोहर भागवत, अरुण दराडे, प्रशांत शिंपी, स्वप्नील कातकडे, मनोहर भावनाथ, माधुरी गडाख, दीपाली निकम, अक्षय गवळी, शैला घुगे, देविदास खोडे, आकाश पोराडे, ॲथलेटिक्स संस्थापक कोच मंगेश राऊत यांच्यासह महाराष्ट्रभरातून आलेले ॲथलेटिक्स खेळाडू यांचे सहकार्य लाभले। 18 ईश्वरी गांगुर्डे, हाय जंप अंडर 18 ईश्वरी गांगुर्डे, she got 3rd place. ईश्वरी गांगुर्डे, she got 3rd place. Under 18 high jump, Anushka Mokate, she got 2nd place. Anushka Mokate, she got 2nd place. And under 18 high jump, Bhakti Gaikar, she got 1st place. Please, 3 of them come on the stage. सगळ्यांनी स्टेज कडे यायचं आहे, या तिघींनी स्टेज कडे यायचं आहे। आपले 4th edition state level athletics competition 2026. It's a power by New Grace Academy. Very good. Congratulations, बच्चा. It's a power by New Grace Academy. And आपले खूप सारे स्पॉन्सर आहेत, त्या सगळ्या स्पॉन्सरचे देखील खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। रोहिणी नायडू वानखेडे आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेची 4थं ॲडिशन आहे। या ॲडिशनच्या माध्यमातून 97 क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे। जवळजवळ 1500 विद्यार्थी मुला-मुलींनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। खरंच मुलांचा उत्साह बघून, पालकांचा उत्साह बघून आमचं देखील मनोबल वाढलं आहे। यावर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी देखील आम्ही अधिक तयारीने या स्पर्धेसाठी उतरू आणि मुलांना जास्तीत जास्त राज्यस्तरावरून ते नॅशनल लेवलला कसं खेळतील यासाठी आम्ही मार्गदर्शन करू। धन्यवाद। नमस्कार, मी अमित घुगे, अध्यक्ष नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन। ह्यावर्षी 4th एडिशन स्टेट लेवल ॲथलेटिक्स मीटचं खूप जोरदार प्रदर्शन झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रातून हिंगोली, सातारा, कराड, ठाणे, पालघर सर्व भागातून महाराष्ट्रातून मुलं आले इथे या मीटसाठी आणि खूप सर्वांनी उत्साहामध्ये भाग घेतला। असंच पुढच्या वर्षी आम्ही तयारीत आहोत की यावर्षी 1500 विद्यार्थी झाले, पुढच्या वर्षी आमचं टार्गेट 2000 विद्यार्थ्यांचं आहे आणि मुलांनी खूप याच्यामध्ये आनंद घेतला। सिंथेटिक ट्रॅक काय आहे, मुलांना पुढील त्यांच्या स्पर्धांसाठी त्यांना प्रेरणा मिळेल या उपक्रमातून, अशीच मी अपेक्षा करतो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र वानखेडे, ॲडवायझरी कमिटी मेंबर ऑफ 4th नॅशनल स्टेट लेवल कॉम्पिटिशन ॲथलेटिक कॉम्पिटिशन। आज आमच्या ह्या क्रीडा प्रकारामध्ये 2 आणि 3 मेला 1500 मुलांनी भाग घेतला।
पूर्ण महाराष्ट्र राज्यातून याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला आणि याच्यामध्ये एकूण 97 क्रीडा प्रकार होते की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळी बक्षिसं देखील त्यांना ठेवलेली आहेत. तसंच मुलांना दुपारची जेवणाची सोय आणि राहण्याची सोय देखील आपण ह्या संघटनेमार्फत केलेली आहे. त्यामुळे इथलं पार्टिसिपेशन हे दरवेळेला वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो याचं नियोजन करताना. पुढच्या वर्षी देखील कारण येत्या पुढच्या फेब्रुवारीलाच आम्ही परत नव्याने 5वी एडिशनचं हे करत आहोत आणि त्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन देखील करत आहोत पुढच्या वेळेला देखील असाच चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद. Good evening. Myself, Dr. Mustafa Topiwala, Secretary of the 4th edition Athletic Meet 2026. और ये साल जो हमने इवेंट किया था ये सोच के किया था कि मैक्सिमम हम बच्चों को इतना सपोर्ट देंगे कि वो लोग को ऐसा कुछ कमी महसूस नहीं होनी चाहिए. लेकिन बच्चे ही नहीं बल्कि उनके पेरेंट्स का भी उत्साह काफ़ी है. वो लोग बहुत खुश है इवेंट को लेके, ऑर्गेनाइजिंग टीम को लेके जो इवेंट हमने ऑर्गेनाइज़ किया है. और यही उत्साह से हम इंशाल्लाह नेक्स्ट ईयर भी ऐसे ही कोशिश करेंगे कि इसको और बेहतर करें. इस बार हमने EDM मशीन का भी हमने सुविधा दिया है, इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन. तो यहाँ पर बहुत रिजल्ट्स फेयर आ रहे हैं और अभी आप देख सकते हो बच्चे कितने खुश हैं. तो यही उत्साह से हम आगे भी बढ़ेंगे. थैंक यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.